आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सकल धनगर समाजाकडून पूर्णा तालुका रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। पूर्णा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने शहरात जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 पूर्णा नांदेड ताडकस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलन दरम्यान राज्य सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण तात्काळ अंमलबजावणी करा। मुंबई उच्च न्यायालयाच्या धनगर एसटी आरक्षणाची केस सुरू आहे, त्यामध्ये धनगर अस्तित्वात नाहीत असे राज्य सरकारने शपथपत्र दिले होते, परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील किल्लारे नावाच्या धनगर बांधवांनी बनावट दाखले काढल्याने धनगरांची राज्यातील शून्य संख्या अमान्य केली, म्हणून राज्य सरकारने तात्काळ धनगरांचे दाखले रद्द करावेत। आदिवासी जमातीच्या 79% आरक्षणाला धक्का लागू नये ही समस्या धनगर जातीची भावना आहे। आदिवासी जमातीचे 79% आरक्षण म्हणजे राजकीय लोकप्रतिनिधित्व, शिक्षण, नोकरी, राज्यातील व केंद्रातील बजेट याला कोणताही धक्का लागू नये। धनगर जातीच्या एसटी आरक्षणाला आपण अंमलबजावणीनुसार GR राज्य सरकारने तात्काळ काढून महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा। धनगर जमात राज्यात अस्तित्वात नसून अनुसूचित जातीच्या यादीत 36 नंबरला धनगडऐवजी धनगर असे गृहीत धरून धनगर जमातीला अनुसूचित जातीचे दाखले वितरित करण्यात यावे। सुप्रीम कोर्टात पंजाब सरकार विरुद्ध दविंदर सिंग या केसमध्ये 6 विरुद्ध असा 1 ऑगस्ट 2024 रोजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या बँचने देशातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिली असून त्यांचे अधिकार राज्य सरकारने दिले आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मूळ आदिवासी अनुसूचित जातीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही। आदिवासी जमातीचे आरक्षण 7% आहे, त्यांना राज्य सरकारने ST असे समजावे, याचे सर्व अधिकार हक्क सुरक्षित करावेत। मूळ आदिवासी जमातीच्या आरक्षणावरती आक्रमण करणे, घुसखोरी करणे, त्यांचे अधिकार हक्क हिसकावून घेणे अशी धनगर समाजाची भावना नाही। धनगर समाज वर्तमान परिस्थितीमध्ये भटक्या जमाती क मध्ये 3.5% आरक्षण लागू आहे। अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर धनगर जमातीचे भटक्या जमातीत क प्रवर्गातील 3.5% आरक्षण अनुसूचित जमाती व ST B असे करण्यात यावे, त्यामुळे मूळ आदिवासीवर कोणताही अन्याय होणार नाही। राज्य सरकारने राज्यातील धनगर जमातीचे 3 भावनेचा आदर करून ST आरक्षणाची अंमलबजावणी करावी, असंही या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सांगितले। आज पूर्णा तालुक्याच्या वतीने धनगर एसटी आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये जर येणाऱ्या काळामध्ये जर या सरकारनं जर आरक्षण जर नाही दिलं किंवा शासनाने जर GR जर नाही काढला एसटी आरक्षणाचा, आमची लढाई कोणा जातीसोबत नाही ना कोणासोबत नाही, आमचं जे हक्काचं आहे ते आम्ही आमच्या हक्कानं मागून घेण्याच्या मार्गावर आहेत। आम्हाला आज कुठेतरी अपेक्षा आहे की बा अंतिम चर्चामध्ये आमचा प्रश्न आलेला आहे, GR आम्ही जर थोडा रेटा लावला तर 100% यावेळेस कमीत कमी शासनाचा GR तरी निघण्याची अपेक्षा आम्हाला आहे। पाटलाचं आंदोलनाचा आमचा आणि किंवा लक्ष्मण हाके त्यांचा आमच्या या आंदोलनाशी आमचा अजिबात कुठलाही संबंध नाही। आमचं आरक्षण जे STचं आहे, आमचा लढा हे STच्या आरक्षणासंदर्भामध्ये आहे। काय तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज त्या मतपेटीमधून सरकारला डोकं ठिकाण आणण्याचं काम करेल। ओके, धन्यवाद। पंढरपूर येथील उपोषणार्थींना पाठिंबा, पंढरपूर निवासा आणि लातूर येथील उपोषणार्थी पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पूर्णा तालुक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। या रास्ता रोको आंदोलन अतिशय यशस्वी झालेलं आहे आणि सर्व आंदोलने शांततेच्या मार्गाने झाले आहे। म्हणून या ठिकाणी माझी राज्य सरकारला एवढी विनंती आहे, जर आपण या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमल तात्काळ बजावणी नाही केली तर येणारी कॅबिनेट कोण गेली, माझा धनगर समाज